नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे की आता मात्र नंदिनीला चक्कर आलेली असते आणि नंदिनीला अचानक चक्कर आल्यामुळे मात्र इथे आता खूप मोठा धमाका झालेला असतो. कारण इथे पार्थने दुसरेच डॉक्टर बोलवलेले असतात. तर दुसऱ्या बाजूला मात्र एक नुकताच प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्या प्रोमोमध्ये आता रम्या मात्र काव्य आणि पार्थमध्ये भांडण लावण्याचा हा प्रयत्न करत असते. काव्याची मुद्दामच वॉटर बॉटल रिकामी करत असते आणि असं दाखवून देण्याचा प्रयत्न करते की आता काव्याने पाणी पिलं नाही आणि त्या रिकाम्या बॉटलमध्ये मात्र तिनं पाणी ओतून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे पार्थ आणि काव्यामध्ये थोडंसं भांडण झालेलं असतं. हेच आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, इथे मालिकेमध्ये आपण सुरुवातीला पाहतोय विक्रम आणि त्याचबरोबर मानिनी हे दोघेही जण बुद्धिबळाचा खेळ खेळत असतात आणि त्या दोघांमध्ये विषय असतो तो म्हणजे आर्याचा. मानिनी विचार करत असते, हल्लीच्या मुलींना कशा वागतील, काय होईल, ह्या गोष्टी मात्र ना अजिबातच कळत नाहीत. म्हणजे हल्लीच्या मुलींचं काय चाललंय ना ते मला समजतच नाही. म्हणजे बघा ना, मान्य आहे तिला एकटं वगैरे वाटत असेल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, पण इथे एखाद्या दुसऱ्याचं माणसाचं बाळ आपल्या पोटामध्ये वाढवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं मात्र किती योग्य आहे तेच मला काही कळत नाही आहे. तेव्हा मात्र विक्रम म्हणत असतात, हे बघ, नको का इथे तू एवढ्या सगळ्या गोष्टी बोलूस. आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आर्यना ही खूप चांगली मुलगी आहे बघ, तुला उगाचच काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो, तुम्हाला मात्र त्या आर्याची खूप जास्त काळजी आहे. अहो पण ती कशी वागते, काय करते, हे सगळं काही कळते का तुम्हाला? एकतर अशा प्रेग्नेन्सीमध्ये आई त्याचबरोबर सासू ह्या दोघींची गरज असते, पण इथे तर हिचं मात्र कोणीच नाही आहे. आणि तुम्हाला सांगू का, माझ्या सुनांचं बाई अगदी बरं आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना माझ्या सुनांच्या बाबतीत मला तर खूप चांगली गोष्ट इथे होत आहे, किंवा मला त्या गोष्टीचा इथे काही ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा इथे विचारसुद्धा करण्याची गरज पडत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र आपण पाहतो इथे आता दुसऱ्या बाजूला जीवाने ह्या लोकांचं बोलणं ऐकलेलं असतं. जीवाने ह्या लोकांचं बोलणं ऐकल्यानंतर आता मात्र इथे मानिनी म्हणत असते, खरंच सांगू का तुम्हाला, माझ्या नंदिनीचं बाळ तर ना इथे अजिबात त्रास देत नाही बघा तिला. म्हणजे ना तिला इथे उलट्या होतात, ना डोहाळे लागतात, ना काही नाही, ते अगदी माझ्यावर गेलं आहे. तेव्हा मात्र विक्रम म्हणत असतात, हो का, ते बाळ तुझ्यावर गेलं आहे का? आता इथे जीवाने हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं आणि जीवाने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर त्याला थोडंसं टेन्शन आलेलं असतं की आता आई मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार करत असेल म्हणून. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, हो, माझ्यावरच गेलं असणार आहे बाळ, कारण मी किती गुणाची आहे हे तुम्हाला माहिती ना. त्यावर विक्रम म्हणत असतात, हो, मला कळतंय ना तू किती गुणाची आहे ते, तू नको काळजी करू. तेव्हा मानिनी म्हणत असते, ठीक आहे, करा, चला खेळायला सुरुवात करा. हारायची खूप सवय आहे ना तुम्हाला, इच्छा आहे ना हारायची, तर मग हारा आता, असं म्हणून आता लगेचच ती इथे खेळायला सुरुवात करत असते. जेव्हा खेळायला सुरुवात करत असते त्यावेळेला मात्र इथे विक्रम म्हणत असतात, आता तू मला हरवणार आहेस का? तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते, हो, मग तर हरवणारच आहे. आता दुसरीकडे आपण पाहतो नंदिनी तिच्या खोलीमध्ये असते आणि खोलीमध्ये असताना ती फक्त जीवाचा विचार करू लागलेली असते. ती म्हणत असते, आत्तापर्यंत मात्र जीवा माझ्यावर कधीच असं ओरडून चिडून बोलले नाही आहेत. ज्या पद्धतीने आज जीवा बोललेत ना, त्या पद्धतीने ते कधीच माझ्यावर इथे चिडून बोलले नव्हते. आज पहिल्यांदाच जीवाने माझ्यावर आवाज चढवला आहे आणि त्याचबरोबर इथे पहिल्यांदाच इथे त्यांना असं वाटतंय की मी चुकीची आहे म्हणून, आणि त्याचबरोबर मी पहिल्यांदाच खोटी आहे असं सुद्धा त्यांना वाटत आहे, असं आता इकडे नंदिनी विचार करत असते. आणि त्यानंतर मात्र एकच नाही तर अनेक गोष्टी इथे तिच्या नजरेसमोरून जात असतात. दुसऱ्या बाजूला मात्र जीवासुद्धा आता खोलीमध्ये आलेला असतो आणि जीवासुद्धा खोलीमध्ये आल्यानंतर इथे आता तो सुद्धा एका गोष्टीचा विचार करू लागलेला असतो की हे सगळं काही काय आहे म्हणून. त्याचबरोबर आत्ता आईच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि आईच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आता मात्र ही सगळी गोष्ट इतरांना समजायला वेळ लागणार नाही, असा सुद्धा तो विचार करत असतो. पण नंदिनी म्हणत असते, जीवाने आज हे
सगळं जे काही केलं आहे ना, त्यामुळे मात्र ते आत्तापर्यंत मला साधं एकदा सॉरीसुद्धा बोललेलं नाही येतं. काय म्हणायचं जीवाला, साधं सॉरीसुद्धा त्यांनी मला बोलू नये का, असं सुद्धा आता इकडे ती विचार करत असते आणि बोलायला सुरुवात करत असते. आता हे सगळं काही होत असताना आपण पाहतो इथे लगेचच जीवा नंदिनीला आवाज येत असतो आणि म्हणत असतो, नंदिनी. तेव्हा ती म्हणत असते, हां बोला ना जीवा, काय झालेलं आहे. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, खरं तर नंदिनी सॉरी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो तुम्ही उगाचच कशाला सॉरी म्हणताय, तुम्हाला सॉरी म्हणण्याची काही गरज नाही आहे. तेवढ्यातच आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं काल झाल्याबद्दल मी तुला सॉरी मुळीच म्हणत नाही. तेव्हा मात्र इथे आता लगेचच ती म्हणत असते, मग मला नाही समजलं तुम्ही कशाबद्दल बोलताय तर. तेव्हा आता जीवा म्हणत असतो, अगं रात्री ना तुला तू झोपली होतीस, मला हे सगळं काही तुला सांगायचं होतं पण मला सांगता नाही आलं, काय झालेलं आहे असं म्हटल्याबरोबर आता मात्र जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, आणि त्याचबरोबर इथे ना आई आणि बाबा हे दोघेही जण इथे एकमेकांशी बोलत होते. मला एक गोष्ट सांग नंदिनी, हल्ली ना तुला इथे उलट्या होत नाहीत किंवा कसले डोहाळे लागत नाही, त्याचबरोबर तू प्रेग्नेंट आहेस, ह्या सगळ्या गोष्टींचा तू एकदा इथे विचार करायला हवा आहेस ना. तू अशी कशी वागू शकतेस तेच मला काही कळत नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे मान्य आहे तू आई होणार नाही आहेस किंवा आई कधी होऊ सुद्धा शकत नाही आहेस, पण तरीसुद्धा तुला इथे ती प्रेग्नेन्सीची आणि ह्या सगळ्या गोष्टीची थोडीशी तरी ॲक्टिंग वगैरे करायला पाहिजे ना, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा नंदिनीला फार वाईट वाटलेलं असतं. तेवढ्यात जीवा म्हणत असतो, अगं जर तुला ह्या सगळ्या गोष्टी चौथ्या पाचव्या तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये कशा होत आहेत काय होत आहेत ह्या जर गोष्टी तुला समजत नसतील ना, तर तू आर्याला विचार ना, ती सगळं काही तुला सांगेल ना. पण इथे आईनं ते सगळं पॉझिटिव्हली घेतलं म्हणून एक ठीक झालं, पण जर आईनं त्या गोष्टीचा विचार केला असता तर मग कसं झालं असतं, असा जीवा आता इथे नंदिनीला सांगत असतो. तेवढ्यातच आर्याचा कॉल येतो. आता आर्याचा कॉल आल्याबरोबर जीवा मात्र हसूनच आर्याशी बोलत असतो आणि म्हणत असतो, बापरे आर्या, तुला तर 100 वर्ष आयुष्य आहे. आत्ता तुझाच विषय काढला होता. तेव्हा आर्या म्हणत असते, मी 100 वर्ष जगून काय करणार आहे, मी बाहेर आली आहे आणि माझ्या बॉयफ्रेंडला सुद्धा घेऊन आली आहे. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, काय काय सांगतेस काय, तू तुझ्या बॉयफ्रेंडला घेऊन सुद्धा आलीस, कमाल आहेस यार आर्या तू, खरंच ना, थांब आलो मी, असं म्हणून तो नंदिनीला आर्याचं सांगत असतो. तेव्हा आर्या म्हणत असते, एक मिनटं जीवा, तो कोण मुलगा आहे काय आहे ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची, आर्याच्या पोटामध्ये जे बाळ आहे ना ते फक्त तुमचं आणि माझं, आपल्या दोघांचं सुद्धा आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी तू हल्ली फार जास्त चिडचिड करतेस आणि त्याचबरोबर इथे रागराग सुद्धा करतेस, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुला हे सगळं एवढं करण्याची काही गरज नाही आहे. चल जरा बाहेर त्या आर्याकडे बघ, तिने तिचा बॉयफ्रेंड सुद्धा घेऊन आलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे ना नंदिनी म्हणत असते, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार अजिबातच करू नका, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो नंदिनी आणि जीवा हे दोघेही जण खाली आलेले असतात. तोपर्यंत मात्र आर्याने इथे सर्वांना एकत्र बोलावून घेतलेलं असतं आणि सगळेजण आता हॉलमध्ये असतात. जेव्हा सगळेजण हॉलमध्ये असतात त्यावेळेला मात्र इथे आता काव्या म्हणत असते, अगं आर्या, तू एवढ्या लवकर सगळ्यांना घेऊन सुद्धा आलीस, खरंच आता इथे तुझं कौतुक करावं तेवढं तर कमीच आहे. मग आता ती म्हणत असते, हो, कारण घेऊन तर यावंच लागणार होतं ना. मग आता घेऊन आल्याबरोबर इकडे लगेचच ती म्हणत असते, अगं कोण आहे तुझा बॉयफ्रेंड, त्याला तरी बोलवणार आहेस की नाही. मग तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते, हो, माझा बॉयफ्रेंड तर आहेस ना, आणि मी तर त्याला बोलवणारच आहे ना, असं म्हणून आता मात्र आर्या जी आहे ना ती तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजेच चैतूला आवाज देत असते. खूपच लाडात येऊन म्हणत असते, हाय चैतू, प्लीज कम, असं म्हणून आता लगेचच तो तिथे येतो. आता तो तिथे आल्यानंतर इकडे आर्या म्हणत असते, हा चैतू चैतन्य देशपांडे माझा बॉयफ्रेंड आहे, असं म्हटल्याबरोबर सगळेजण त्याच्याकडे पाहतच असतात. आणि सगळेजण त्याच्याकडे पाहत असल्यानंतर आता मात्र इथे आणि जी काही रम्या आहे ना ती रम्या मात्र इकडे प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात करत असते, कारण रम्याला फक्त आणि फक्त इथे काही प्रश्न विचारायचे असतात. आता हे सगळं काही सुरू असताना इथे रम्या म्हणत असते, अरे बापरे, तू चैतन्य देशपांडे आहेस का. तेव्हा तो म्हणत असतो, हो, मी चैतन्य देशपांडे आहे. तेव्हा रम्या म्हणत असते, तू काय काम करतोस. तेव्हा इथे आता आर्या म्हणत असते, तो सेल्समॅन आहे. तेव्हा इथे रम्या पुन्हा म्हणत असते, हो का, तू सेल्समॅन आहेस, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुम्ही इथे
ह्या नात्याला एवढं काही महत्त्व देत नाही आहेत. पण मला एक गोष्ट समजत नाही, लग्नाच्या अगोदरच तुम्ही हा विचार केला आहे, मग लग्न वगैरे करण्याचा कधी निर्णय घेताय? तेव्हा मात्र आर्या म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टीसाठी लग्न करणं फार जास्त गरजेचं नाही आहे. पण आता इथे रम्याचं लक्ष त्याच्या हातामध्ये असलेल्या त्या एंगेजमेंट रिंगकडे जातं आणि तेव्हा लगेच आता इथे रम्या म्हणत असते, पण तुझ्या हातामध्ये एंगेजमेंट रिंग काय करते? तेव्हा आर्या म्हणत असते, अरे बापरे, मला वाटलंच होतं, रम्या आणि वसवात्या एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर विचारणारच. आणि म्हणूनच इथे खरं काय आहे ना, इथे हल्ली काय झालेलं आहे, AIचा जमाना आलेला आहे आणि त्याचबरोबर इथे रिंग सेरेमनी आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आवड म्हणून पण कोणी कोणी करतं आणि कदाचित त्याचाच इफेक्ट तो असेल. तू काळजी करू नकोस रम्या, तुला आणखी दुसरे काही प्रश्न विचारायचे असतील ना, तर तू ते प्रश्न मात्र इथे बिनधास्त पद्धतीने विचारू शकतेस. तेव्हा रम्या म्हणत असते, मला ह्याचं ना आय कार्ड बघायचं आहे, आयडेंटिटी कार्ड बघायचं आहे, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र इथे आता काव्या आणि त्याचबरोबर पार्थ आणि त्याचबरोबर मिथुन हे तिघेही जण म्हणत असतात, खरं तर आम्ही ना विजयचं आयडेंटिटी कार्ड बघितलं असतं तर खूप जास्त आनंद झाला असता, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र आता हिच्या प्रश्नांना कुठेतरी जाऊन आवर घातली पाहिजे, असं बोलल्याबरोबर लगेचच इथे आता मानिनी म्हणत असते, खरं तर ना रम्या आणि वसवात्या, बाद झालं, तुमचा हा जो काही प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे ना, तो इथेच थांबवा. आणि झाली ती चौकशी आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप झाल्या, आता अजून चौकशी वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे, खूप झालं. आणि तेव्हा मात्र इथे तुम्ही आमच्या आर्याला एवढं सांभाळून घेता, एवढ्या सगळ्या गोष्टी काही करताना, त्यामुळे खरंच फार आनंद झाला आहे बरं का. तेव्हा विक्रम म्हणत असतात, मग लग्न वगैरे करण्याचा काही विचार आहे की नाही? आणि तेव्हा आता रम्याचा पुन्हा एक प्रश्न असतो, आता मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा, बाळाच्या बाबाला नेमकं नाव कोणाचं देणार? इकडे कोणाचं देणार असं बोलल्याबरोबर आता आर्याच्या तोंडून जन्मेजय असं नाव निघतं. जन्मेजय असं नाव निघल्याबरोबर सगळेजण मात्र ह्या आर्याकडे पाहतच असतात. इथे काव्याला तर खूप मोठा धक्का बसतो आणि काव्याला धक्का बसल्यानंतर इथे आता सगळेजण ह्या आर्याकडे अशा नजरेने पाहतात की आर्या मात्र पटकन विषय बदलण्याचं काम करत असते आणि म्हणत असते, जन्मजय, मी तुला म्हणत होते ह्या सगळ्या गोष्टी इथे नको करायला, पण तू काही केल्या ऐकतच नाही. म्हणजे तिने ना एक विषयाला बगल देण्याचं काम केलेलं असतं. आता मात्र इकडे तो नंतरचा विषय राहणार आहे. आत्ता मात्र त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सुद्धा इथे विचार फारसा काही केला नाही आहे. खरं पाहायला गेलं ना तर माझं आयुष्य फार उदास झालं होतं आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी इथे बोललेल्या आहे. त्यावर आता मात्र इथे हा जन्मेजय म्हणजे जीवा म्हणत असतो, मी काय म्हणतो, आत्ता मात्र ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची आणि हे सगळं काही करण्याची ही वेळ आहे का? नाही ना, मुळातच नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही सगळेजण स्वतःचा टाईम का बरं वेस्ट करताय? आता विक्रम इथे रम्या आणि वसूला म्हणत असतात, तुमच्या जर सगळ्या प्रश्नांच्या उत्तराचं समाधान झालं असलं तर तुम्ही निघलात तरीसुद्धा चालेल. तेव्हा मात्र इथे वसू म्हणत असते, हो बाई चल, आता आपण गेल्यानंतर ना इथे ह्या विक्रमला ना त्याच्यासोबत काहीतरी खाजगी प्रश्न विचारायचे असतील आणि काही खाजगी प्रश्न विचारून इथे त्याला जाणून घ्यायचं असेल, चल बाई रम्या, उगाचच आपली अडचण ह्यांना व्हायला नको, असं म्हणून आता इकडे विक्रम आणि त्याचबरोबर रम्या हे दोघे वसू हे दोघेही जण तिथून निघून गेलेले असतात. मानिनी म्हणत असते, बरं आता तुम्ही सगळेजण एवढ्या आनंदाने इथे बसलाच आहात तर बसा, मी ना तुम्हा सर्वांसाठी छान मस्त अशी गरमागरम भजी बनवते, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे वा वा विक्रम म्हणत असतात, वा वा, खरं तर भजी पाहिल्याबरोबर इकडे फारच जास्त आनंद झाला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि हे सगळं अशा पद्धतीने होते म्हटल्यावर सुद्धा मला खरंच पाहायला गेलं ना तर इथे खूप जास्त आनंदसुद्धा झालेला आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आणि गरमागरम भजी मिळणार म्हटल्यावर अजूनच कमाल होणार आहे, असं सुद्धा इकडे आता ह्यांची चर्चा सुरू असते. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ही जी काही आपली आर्या आहे ती आर्या काव्याला म्हणत असते, काय मग तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली ना? म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरांचं समाधान वगैरे झालं ना? जर तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांचं समाधान झालं असेल तर मग आता मात्र खरी मजा येणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलणं आता मात्र इथे सुरू असताना काव्या म्हणत असते, हो सगळ्या प्रश्नांचे इथे उत्तरं तर मिळाली आहेत, पण एक गोष्ट मात्र, आता आणि काय, असं म्हटल्याबरोबर लगेचच आता आर्या म्हणत असते, आता आणि काय ग बाई, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत, हे जरी सगळं खरं असलं ना तरी सुद्धा वगैरे काही नाही आहे.
आणि आणखी एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की इथे ना आता आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ वगैरे वाया घालवायला नको. तेव्हा आता मानेने म्हणत असते, आर्या मी काय म्हणते ऐक ना, हे बघ बाळा, काही जरी झालं ना तरी मला असं वाटतंय की तू ना इथे तुझा जो काही नंबर वगैरे आहे ना, तो नंबर वगैरे तू ना आम्हाला देऊन ठेव. म्हणजे कसं आहे ना, आता तुझी काळजी वगैरे घ्यायला कोणीच नाही आहे, मग आम्ही तुझी काळजी वगैरे घेऊ शकतो ना. म्हणजे मी जर तुला फोन वगैरे केला तर चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना तुला. म्हणजे कसं आहे, आता इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर इथे माझ्या सुनेची सुद्धा एवढी चांगली तू काळजी घेतेस ना, मग त्यामध्ये थोडीशी काळजी मी सुद्धा तुझी घेईल. मग चालेल ना तुला, जर मी तुझी काळजी वगैरे घेतली तर, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा आर्या म्हणत असते, हो हो चालेल ना, पण मी फोन केला तर उचलशील ना बाई. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, हो हो नक्की, तुम्ही फोन केला तरी सुद्धा चालेल, मला काही एक प्रॉब्लेम नाही, असं आर्या बोलत असते. आता हे सगळं काही बोलणं सुरू असताना मात्र इकडे आर्याचं सगळं काही लक्ष आपल्या जीवाकडेच असतं. आणि त्यानंतर भजी बनवणार होतीस ना, असं म्हटल्याबरोबर आता मात्र ती म्हणत असते, हो हो भजी तर बनवणारच आहे, आणि मस्त गरमागरम भजी, चला कोणी मला कांदा कापून द्या, तर कोणी इथे मला थोडीशी मदत करा. असं म्हणून विक्रम, मिथून हे आता दोघेही जण इकडे मानिनीला मदत करण्यासाठी जात असतात. आणि ही दोघेही जण मानिनीला मदत करण्यासाठी गेल्यानंतर आता मात्र आर्या म्हणत असते, बरं आता चला मी सुद्धा येऊ का. पण काव्या मात्र इकडे तिच्याशी बोलत नसते. तेव्हा आर्या म्हणत असते, आता आणि तुला काय झालेलं आहे, तू खरंच माझ्याशी बोलणार नाही आहेस का. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही असं काही नाही आहे. मग का तुझं आणखी सुद्धा ह्या सगळ्या उत्तराने समाधान झालं नाही का. तेव्हा ती म्हणत असते, अगं समाधान असं काही नाही आहे, समाधान तर खूप झालेलं आहे. मग समाधान झालेलं आहे तर मग माझ्याशी का नाही बोलत आहेस तू. तेव्हा ती म्हणत असते, अगं तसं नाही आहे, पण आता कसं आहे ना. काय कसं आहे अगं, खरं तर आता मी एवढे सगळे काही पुरावे दिलेत. मग तेव्हा काव्या म्हणत असते, तू एवढे सगळे पुरावे दिलेस त्यामुळे तर मला आनंद आहेच, पण तुला सांगू का, असो कशी का होईना पण मी तुझ्या बाळाची मावशी ही होणारच आहे ना, त्यामुळे मात्र मला प्रचंड आनंद झाला आहे, असं इकडे ती बोलत असते. मग तुझ्या बाळाची मावशी असो किंवा आणखी काही असो, ह्या सगळ्या गोष्टी मात्र इथे व्यवस्थित पद्धतीने होणारच आहेत ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे मात्र सगळं काही सुरू असताना आपण पाहतो इकडे नंदिनी हे सगळं काही पाहते. आणि नंदिनी हे सगळं काही पाहत असताना आता मात्र इथे लगेचच तिला टेन्शन आलेलं असतं की खरं तर काव्या कशा पद्धतीने इथे आई मावशी म्हणत आहे, आणि त्याचबरोबर खरं तर इथे ती माझ्या बाळाची मावशी आहे, आणि माझ्या बाळाची मावशी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत व्हायला पाहिजेत, असा इकडे ती विचार करत असते. दुसरीकडे आपण पाहतो की आता मात्र इथे ही जी काही काव्या आहे ना, ती काव्या आता इकडे क्लासला निघालेली असते. आणि काव्या क्लासला निघाल्यानंतर तिथे पार्थ धावतच आलेला असतो आणि म्हणत असतो, एक मिनिट काय चाललंय काय तुमचं, तुम्ही एवढ्या लगबगीने कुठे आणि कशा पद्धतीने निघालात हे जरा मला तुम्ही सांगाल का. आता इकडे तो काव्याला आवाज देत असतो आणि म्हणत असतो, काय चाललंय तुमचं, कुठे निघालात तुम्ही. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, देशमुख कुठे चालले म्हणजे काय कुठे चालले, अहो मी आता क्लासला चालली आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी ना आज बराच वेळ लायब्ररीमध्ये थांबणार आहे. मी ना आज जास्त क्लासला जाणार नाही आहे, कारण माझी उद्या एक्झाम आहे ना, त्यामुळेच मी आता इथेच थांबणार आहे, असं इकडे ती सांगत असते. तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो, अहो तुम्ही टिफिन बॉटल विसरलात, त्याचबरोबर नॅपकिन विसरलात, मोबाईल विसरलात. तेव्हा काव्या म्हणत असते, खरं सांगू का, इकडे मी तुम्हाला ग्रीन फ्लॅग का म्हणते, म्हणजे हे सगळं काही बायकोने करायचं असतं. जेव्हा नवरा ऑफिसला जातो ना, तेव्हा मात्र इथे बायको ह्या सगळ्या काही गोष्टी करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बायको करत असताना आता मात्र इकडे तुम्ही हे सगळं काही माझ्यासाठी करताय ना, हे सगळं काही पाहून मला मात्र प्रचंड आनंद होतोय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता इकडे पार्थ म्हणत असतो, हे बघा मी काय केलेलं आहे, असं म्हणून पार्थने त्या बॉटलवर ड्रिंकिंग वॉटर आणि त्याचबरोबर मोबाईलवर सुद्धा बाळाचा फोटो आणि ह्या सगळ्या गोष्टी लावल्यामुळे आता मात्र इकडे काव्या भडकते आणि म्हणत असते, काय चाललंय देशमुख, आत्ताच मी तुम्हाला ग्रीन फ्लॅग म्हटलं ना, आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टच पताका झालेला आहात, कसं असं वागू शकता, डायरेक्टच पतंग कशी काय झाली. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आता जर तुम्हाला पाणी पिण्याची आठवण करून देणं तर मी पतंग असेल तर ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण आता मात्र ती म्हणत असते, हे जरा जास्त होतंय असं तुम्हाला वाटत नाही आहे का, कसं असं वागू शकता ना तुम्ही, तेच मला काही कळत नाही आहे तुमचं. आता हे सगळं काही बोलल्यानंतर पार्थ म्हणत असतो, काव्या हे बघा,
आता तुम्हाला पाणी पिणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं फार जास्त गरजेचं आहे. हे सगळं काही व्हायलाच पाहिजे. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही जरा अति करताय. मी पाणी पिते, सगळं काही व्यवस्थित काळजीनं करते, पण तुमचं मात्र ना खूप जास्त होतंय असं म्हणून काव्या चिडत असते. पण पार्थ मात्र उलटे नंबर मोजायला सुरुवात करतो आणि उलटे नंबर मोजायला सुरुवात केल्याबरोबर आता लगेचच तिथून काव्या मात्र निघून गेलेली असते. आणि जेव्हा काव्या तिथून निघून जाते त्यावेळेला मात्र आता पार्थ म्हणत असतो, बापरे, मी जर ह्यांच्यावर चिडलो तर सॉरी मीच म्हणायचं, आणि त्या जर माझ्यावर चिडलं तरी सॉरीसुद्धा मीच म्हणायचं, काय चाललंय हे सगळं, असं म्हणत असतो. आणि त्यानंतर आता काव्याचा विचार करायला लागलेला असतो. तर आता मात्र इकडे हे सगळं काय आहे आणि हा सगळा गुंता कसा आहे असं म्हटल्याबरोबर गुरुजी तिथे आलेले असतात. आणि गुरुजी आल्याबरोबर पार्थला म्हणत असतात, आता गुंता सुटणार नाही तर गुंता मात्र वाढत जाणार आहे, असं सुद्धा आता इकडे गुरुजी म्हटलेले असतात. आणि गुरुजी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलतात त्यावेळेला मात्र पार्थ म्हणत असतो, गुरुजी तुम्ही आत्ता यावेळेला इथे, असं म्हणत असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे, कारण उद्याच्या भागामध्ये ना आता इकडे नंदिनी चिडत असते. नंदिनी म्हणत असते, खरं तर ना हा सगळा गुंता खूप जास्त गुंतागुंतीचा होत चाललेला आहे, आणि हा गुंता एवढा गुंतागुंतीचा होत चाललेला आहे ना, त्यामुळे मला काय होतंय आणि काय नाही ह्या गोष्टी मात्र अजिबातच समजत नाहीत, असं इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आता मात्र इकडे ती म्हणत असते की हे प्रेग्नेन्सीचं नाटक, आणि ह्या प्रेग्नेन्सीच्या नाटकामध्ये ना मी खरी आई होईल की नाही हाच मुळात मला चांगली आई होण्याचा प्रश्न पडला आहे, असं नंदिनी बोलत असते. दुसरीकडे आता पार्थ आणि गुरुजी हे बसलेले असतात. आणि पार्थ आणि गुरुजी बसल्यानंतर गुरुजी मात्र म्हणत असतात, आता मात्र गुंता वाढत चाललेला आहे, पण इकडे मात्र खूप काही गोष्टी होणार आहे. देशमुखावर एक खूप मोठं संकट येणार आहे, आणि ते संकट नेमकं काय आहे काय नाही हे आता इकडे तुम्हाला विचार करावा लागणार आहे. पण पार्थ म्हणत असतो, गुरुजी तुम्ही असं का म्हणताय, काय होणार आहे हे तुम्ही सांगा ना. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, येणारा काळच ठरवेल नेमकं काय होणार आहे आणि हा गुंता कसा आणि किती वाढत जाणार आहे. तर आता दुसऱ्या बाजूला मात्र इथे आपण पाहतो की नंदिनी त्याचसोबत इथे पार्थ आणि मानिनी हे तिघेही जण जेव्हा बसलेले असतात तेव्हा मात्र अचानकच नंदिनीला चक्कर येते. आणि नंदिनीला चक्कर आल्यानंतर नंदिनी मात्र खाली जमिनीवर कोसळते. पार्थ म्हणत असतो, नंदिनी काय झालंय तुम्हाला, नंदिनी नंदिनी तुम्ही ठीक तर आहात ना. पण नंदिनी बेशुद्ध झालेली असते. मानिनी ओरडत असते, नंदिनी ठीक आहेस ना तू. तेवढ्यातच आता इकडे पार्थने डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलेलं असतं. पण जे रेग्युलर डॉक्टर आहेत त्यांना फोन न करता इथे दुसऱ्याच डॉक्टरांना त्याने फोन करून बोलावून घेतलेलं असतं. आणि ही गोष्ट जीवाला फोन करून सांगण्यात आलेली असते की तू ताबडतोब घरी निघून ये, नंदिनीला चक्कर आली. तेव्हा जीवा विचार करत असतो की जर त्या डॉक्टरांनी नंदिनीला चेक केलं तर त्या डॉक्टर मात्र एका झटक्यात इथे सांगतील की नंदिनी प्रेग्नेंट नाही म्हणून. तर आता प्रेक्षकांनो, जीवा हे सगळं कसं नेमकं आता त्या डॉक्टरांपासून चेकअप करण्यापासून तो कसा इथे नंदिनीला आणि पार्थला थांबवेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर अशाच नवनवीन मालिकेंचे अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.